नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे यांची पहिली संयुक्त पत्रकार परिषद झालेली आहे। मनसेचे सगळे नेते आहेत, त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेचे, काँग्रेसचे, त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये आहेत। आणि आज या पत्रकार परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रित लढल्या जाणार आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर डी.एल. कराड आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गजानन शेलार आहेत, त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेचे डी.जी. सूर्यवंशी, त्याचप्रमाणे वसंत गीते आहेत। भाऊ, एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, आगामी सगळ्या निवडणुका आपण एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। नाही, निश्चितपणे हे आम्ही आज करत नाहीये, आम्ही मोर्चाच्या निमित्त एकत्र आलो, आम्ही प्रभागाच्या ज्या मिटिंगा लावल्या त्याच्या निमित्त एकत्र आलो, जी जनजागृती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही केली आणि कायद्याचा जो बालेकिल्ला आहे त्याचा पहिला प्रश्न आम्ही तो विचारला, रस्त्यावर उतरलो, तिथं कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला, तिथं राष्ट्रवादी शरद पवारांनी पाठिंबा दिला, त्यांनी पण मोर्चा काढला। आणि आमचं काम आहे विरोधी पक्ष म्हणून या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरणं आणि जनतेला प्रश्न विचारून आणि शासनाला प्रश्न विचारायचे। जे सत्ताधारी आहे त्यांना कोण विचारणार आहे, ती जबाबदारी आमची आहे। आपण बघतोय की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना अधिकृतरित्या जरी अजून युती झालेली नसली तरी स्थानिक पातळीवर आपण एकत्र आलेला आहात। हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी, नाशिक जिल्हा वाचवण्यासाठी आदरणीय 5 जुलैला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरे एकत्र आले। मराठीचा मुद्दा असेल, वोट चोरीचा मुद्दा असेल, कामगारांचे प्रश्न असतील आणि आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलंय की प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे असतात, तिथली जनतेची डिमांडही वेगळी असते आणि त्याच्यामुळे आम्ही अनेक वेळेस एकत्र आलेलो आहे आणि पुढच्या काळात सुद्धा आता ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथं आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेणार आणि हे आमचं पक्षप्रमुखांशी बोलून आम्ही हे करतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आपण आज उपस्थित होतात बैठकीला, एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुळामध्ये पवार साहेबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे स्थानिक पातळीवर जे जे पक्ष भाजपच्या किंवा सत्तारूढ पक्षाच्या विरोधात असतील ते पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाडी करावी। आज जर का नाशिक शहरामध्ये जर का बघितलं, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, त्यामध्ये जे गुन्हेगार आहे ते गुन्हेगार प्रवृत्तीचे जर का लोक बघितले तर तुमच्या लक्षात येईल का या शहराला विरोधकांची एकजूट ही अत्यंत महत्त्वाची आहे। डॉक्टर, आपण सांगितलं की सगळे निवडणुका आम्ही एकत्र लढणार आणि येणाऱ्या दिवसांमध्ये एक समन्वय साधला जाणार सगळ्या पक्षांमध्ये। होय का? भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट, मनसे हे सगळे जेवढे विरोधातल्या शक्ती त्या सगळ्या एकत्र करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे। त्याला आज यश आलेलं आहे आणि आम्हाला खात्री की नाशिक जिल्ह्यातनं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला आम्ही हद्दपार करू। आपण बघतोय की मनसेचे अंकुश पवार देखील या ठिकाणी आहेत। आजच्या बैठकीमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे। काय नेमकी पुढची रचना असणार आहे, कारण मनसे अद्यापही अधिकृतपणे महाविकास आघाडीत सहभागी झालेला नाही। आता मगाशी तुम्ही सर्व पत्रकार परिषद चालू असताना सांगितलं की सन्मान्य राजा साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ह्या सर्व लोकांशी चर्चा करून हे निर्णय घेतले जात आहे। आणि आपण आज बघतात की नाशिककरांना कुठल्या परिस्थितीत समोर जावं लागतं। ही युती, ही आघाडी हा विषय नाही आहे, हा नाशिककरांच्या हिताचा प्रश्न आहे। नाशिककरांना पिण्यायोग्य पाणी भेटत नाही आहे, नाशिककरांना रस्त्यांची आपण दुरावस्था बघू शकताय, भ्रष्टाचाराचा तर आपण इथं नाशिकमध्ये कळस गाठला गेलेला आहे। या संपूर्ण गोष्टींना तोंड देण्याकरता नाशिककरांसाठी कोणाला उभं राहायचं असेल तर ही सर्वांची नैतिक जबाबदारी, म्हणून आज नाशिककरांसाठी लोक उभे राहिले। नाशिककरांच्या प्रश्नांसाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी एकत्रित मिळून पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये आज सर्वार्थानं आगामी ज्या निवडणुका आहेत त्या एकत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे। काँग्रेसचे राहुल दिवे आपल्याबरोबर आहेत। राहुलजी, आजचा निर्णय महत्त्वाचा, ऐतिहासिक ठरतोय। आजची ही पत्रकार परिषद गेम चेंजर ठरू शकते का नाशिकचे? हो, निश्चित, कारण ह्या सर्व पक्षाचा एकच भूमिका आहे की जी भारतीय जनता पार्टीने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, लोकांचं शोषण केलेलं आहे, आता त्याच्यातून त्यांना मुक्ती जनतेला द्यायची आहे। आणि म्हणून कदाचित आमचे मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, स्थानिक पातळीवर असतील, देश पातळीवर असतील, परंतु ह्या भाजपला जर थांबवायचं असेल तर आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे, आम्हाला एकत्र यावं लागेल।
आपण बघतोय की या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका सगळे पक्ष एकत्रित लढणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण पत्रकार परिषदेनंतर आता नेमका समन्वय या महाआघाडीमध्ये कसा साधला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।